पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यामध्ये ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला आढळून आल्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलंय। मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली? इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। खुद्द न्यायाधीशांनीच अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा हा प्रकार मुंबईतील बहुचर्चित कॉर्डेलिया क्रूज प्रकरणाशी संबंधित आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत लाईव्ह आहेत। मंदार, हे सगळं प्रकरण काय आहे? हे प्रकरण आत्ताच का समोर आलंय आणि इरफान शेख यांना अटक का नाही झाली आहे? इरफान शेख हे मुंबईतील बिलॉर्ड पियर या ठिकाणी जे न्यायालय आहे त्या ठिकाणी 2021 मध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून काम करत होते आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंतर्गत ज्या काही केसेस चालतात, खटले चालतात, ते या न्यायाधीशांच्या समोर चालायचे। मात्र हे न्यायाधीश स्वतःच जो मुद्देमाल जप्त केलेला असायचा त्यावरती डल्ला मारायचे। जे अंमली पदार्थ त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवले जायचे ते अंमली पदार्थ हे न्यायाधीश स्वतः सेवन करायचे, त्याचबरोबर त्यांच्या मित्रांना देखील द्यायचे। त्यानंतर आपण पाहिलं 2 ऑक्टोबर 2021 ला कॉर्डेलिया क्रूजवरती समीर वानखेडे यांच्या टीमकडून छापा मारला जातो आणि फिल्म स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह काही जणांना अटक होते। त्या क्रूजवरती त्यावेळी हे इरफान शेख देखील होते आणि नशेच्या अंमलाखाली होते। मोठ्या प्रमाणात त्यांनी अंमली पदार्थ घेतलेले होते। मात्र समीर वानखेडे यांच्या टीमनी या इरफान शेख यांना वाचवल्याचा आरोप आहे। या इरफान शेख यांना एका रुग्णालयामध्ये, सैफी रुग्णालयामध्ये आधी भरती करण्यात आलं, मात्र कुठेही त्याची नोंद करण्यात आली नाही। मात्र तिथून त्यांना पुढच्या उपचारांसाठी मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आणि जो प्रभाव त्यांचा आहे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचा आहे त्यामुळे रेकॉर्डवरती ते कुठेही नव्हते, नायर हॉस्पिटलमध्ये जरी उपचार घेत असले तरी। मात्र जेव्हा वेळ त्यांच्या ब्लड टेस्टची, युरिन टेस्टची आली तेव्हा त्या टेस्ट नायर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्या टेस्ट कराव्या लागल्या आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये या ज्या त्यांनी टेस्ट केल्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की त्यांनी कोकेन घेतलेलं होतं। 2021 ला हा प्रकार घडला। त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या सगळ्याचा पाठपुरावा सुरू केला। हे पुरावे आहेत, या पुराव्यांच्या आधारे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। मात्र केस न्यायप्रविष्ट असतानाच जी उच्च न्यायालयाची शिस्तपालन समिती आहे या शिस्तपालन समितीकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली। दरम्यानच्या काळात हे इरफान शेख सांगली जिल्ह्यातील विटा इथं बदलून गेले आणि आता ते पालघर जिल्ह्यामध्ये दिवाणी न्यायाधीश म्हणून काम करत होते। मात्र उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला ते दोषी आढळले आणि त्यानंतर त्यांच्यावरती आता 2025 मध्ये बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। मात्र प्रश्न हा आहे की जर न्यायाधीश असतील आणि त्यांनी स्वतः अंमली पदार्थांचं सेवन केलं असेल तर त्यांच्यावरती इतर कायद्यांसारखी अटकेची कारवाई का करण्यात येत नाही? आपली जी न्यायपालिका प्रश्न आहे की अटकेची कारवाई का होत नाहीये? मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।